मुंबई अहमदाबाद महामार्गावर मीरा भाईंदर इथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। नायगाव ते विरारपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। ठाण्याकडून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे चालक प्रचंड त्रस्त झालेत। कोल्हापुरातील रिक्षा प्रवास आता महागणार आहे। रिक्षाच्या रात्रीच्या प्रवास भाडे दरात वाढ करण्यात आली आहे। रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत प्रति किलोमीटर 5 रुपये इतकी भाडेवाढ करण्यात आली आहे। 1 मार्च पासून नवे दर लागू होणार आहेत। 1 किलोमीटरला सध्या 18 रुपये असलेलं भाडं आता 23 रुपये इतकं होणार आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना आता जादाचे पैसे मोजावे लागतील। भंडारा तालुक्यामधील सिल्ली परिसरामध्ये उन्हाळी धान रोवणीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जात असून पाण्याअभावी धान रोवणी खोळंबलेली होती। मात्र टोकेपार उपसा सिंचनाच्या कालव्याला पाणी सुटलं आणि उन्हाळी धान पीक रोवणी चिखलणीला आता वेग आलेला आहे। भात पीक हे जिल्ह्यामधील मुख्य पीक असून टेकेपार उपसा सिंचन कालव्याचे शेतकऱ्यांना पाण्याची मुबलक प्रमाणात सोय निर्माण होतीये। उन्हाळी हंगामामध्ये धानाची लागवड करत असताना ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या सिंचनाची सोय आहे त्यांनी जानेवारी महिन्यातच उन्हाळी हंगामातील धानाची रोवणी केलेली होती। मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांना टेकेपार उपसा सिंचनाच्या पाण्याची वाट पाहावी लागते। आता उपसा सिंचनाच्या कालव्याला पाणी सुटल्यामुळे त्यांची चिंता दूर झाली आहे। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये प्रत्येक 3 दिवसांच्या नंतरच पाणी मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। पाणी टंचाईच्या तीव्र झळा अद्याप बसत नसल्या तरी नागरिकांना रोजच्या रोज पाणी मिळत नसल्याची बाब समोर आली। मराठवाड्यातील जिल्हा तसंच तालुका स्तरावरील 10 शहरं वगळता उर्वरित सर्व शहरांमध्ये अशीच काहीची परिस्थिती आहे। जालना जिल्ह्यामधील बदनापूरमध्ये तर 25 दिवसांआड नळाचं पाणी येतंय। मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर शहरामध्ये 7 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय। मात्र वार्षिक पाणीपट्टी नियमितपणे वसूल केली जाते, त्यामुळे भर उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत। तर दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये प्रत्येक 3 दिवसांच्या नंतरच सध्या पाणी मिळते असं एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। आता बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कुपटा येथील शेतकरी विजय देशमुख यांच्या शेतामध्ये लावलेल्या लिंबाच्या झाडांना चक्क इडलिंबू लागल्याचा प्रकार समोर आलाय। करडा येथील कृषी विज्ञान केंद्राकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केलाय। देशमुख यांनी 5 वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्याकडून साई सरबती जातीच्या लिंबाची 385 रोपं विकत घेतलेली होती। मात्र यंदा जेव्हा त्याला फळधारणा झाली तेव्हा ही लिंबू नसून इडलिंबू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यानंतर त्यांनी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राकडे तक्रार दाखल केली आहे। मात्र त्यावर अजून सुद्धा कोणतंही उत्तर देण्यात आलं नसल्याचं विजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे। या बागेसाठी आजवर झालेला खर्च आणि भविष्यामध्ये 20 ते 25 वर्ष या बागेतून येणारं उत्पादन लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्रानं नुकसान भरपाई द्यावी अशी आता त्यांनी मागणी केली आहे।